तुम्ही जर सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असाल तर तुमच्या कानावर गोल्डन रेट्रीवर बॉयफ्रेंड किंवा ब्लॅक कॅट गर्लफ्रेंड असं काय काय आतापर्यंत आलंच असेल. पण हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? आधी अगदी डॉग कॅटच्या वाटणाऱ्या या गोष्टी नंतर चॉईस फॅक्टर बनल्यात. साधारणतः मुलींना आधी कसा बॉयफ्रेंड हवा होता? नेहमी हसणारा, सतत लक्ष देणारा, गुड मॉर्निंग पासून गुड नाईट पर्यंत मेसेज करणारा, म्हणजेच गोल्डन रेट्रीवर बॉयफ्रेंड, जो फुलं घेऊन येतो, सरप्राईज देतो, सगळ्यांसमोर प्रेम जाहीर करतो, एकदम परफेक्ट स्टोरी बुक मधला हिरो. पण जेनझी असं म्हणतायत की बस झालं हे सगळं, आता थोडा स्पेस पाहिजे. आणि इथूनच एंट्री होते ब्लॅक कॅट बॉयफ्रेंडची. या टाईपचा बॉयफ्रेंड शांत असतो, जास्त बोलत नाही, उगाच शोअप करत नाही, प्रेम व्यक्त करायला वेळ घेतो, पण एकदा केलं तर खरं करतो. तू कायम चिकटून राहत नाही, पण गरज असली की सगळ्यात आधी उभा राहतो. थोडा मिस्टिरियस, थोडा मिसअंडरस्टूड, पण आतून खूप प्रोटेक्टिव्ह आणि इमोशनली मॅच्युअर. आजच्या मुलींना रोज आय लव्ह यू ऐकायचं नाहीये, तर सायलेन्समधली अंडरस्टँडिंग हवी आहे. ड्रामापेक्षा डेप्थ आणि अटेन्शनपेक्षा कनेक्शन. म्हणूनच इंस्टाग्रामवरती ब्लॅक कॅट बॉयफ्रेंड हा हॅशटॅग प्रचंड व्हायरल होतोय. तुमची चॉईस काय? गोल्डन रेट्रीवर म्हणजेच क्यूट आणि एक्सप्रेसिव्ह, की ब्लॅक कॅट म्हणजेच शांत, डीप आणि रिअल? कमेंट्स करून नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती.